जय हिंद मित्रांनो. स्टडी आय क्यूमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर हा व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला पुन्हा विनंती करतो की हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपले जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत, ग्रामीण भागातील मित्र आहेत, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. कारण ते खूप हुशार आहेत. त्यांना जर चांगलं मार्गदर्शन मिळालं तर ते काहीही करू शकतात. तर मी अपेक्षा करतो तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर कराल, जेणेकरून हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचेल. आणि अजून एक विनंती म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही बघितल्यावर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, जर तुम्हाला असं वाटत असेल की मी हा कोर्स किंवा असे व्हिडिओज मराठीत कंटिन्यू केले पाहिजे, तर तुम्ही लाईक आणि कमेंट नक्की करा. जेणेकरून माझं प्रोत्साहन वाढेल. मला सुद्धा कळेल की तुम्हाला हा व्हिडिओ आवडत आहे की नाही. आणि अजून कोणते कोर्स तुम्हाला किंवा अजून कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ हवे असतील मराठीत, तर ते सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. ठीक आहे? तर तुम्ही लाईक आणि कमेंट नक्की करा. तर सुरू करूयात आपण या व्हिडिओला. आता या व्हिडिओमध्ये आपण मार्क बूस्टर न्यूज बघणार आहोत. म्हणजे आपण जे काही आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने जे काही इम्पॉर्टंट न्यूज असेल, ते सगळे आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करू. ठीक आहे? म्हणजे ही एक मार्क बूस्टर न्यूज राहणार आहे. जेणेकरून या न्यूजमधला प्रश्न तुम्हाला UPSCमध्ये किंवा MPSCमध्ये मिळणारच आहे. ठीक आहे? म्हणून हा जो व्हिडिओ आहे तुमच्या करंट इश्यूजसाठी खूप महत्त्वाचा ठरतो. म्हणजे हे सगळे जे न्यूज आहे ते मी PIB, हिंदू, इंडियन एक्सप्रेस जितके पण पेपर असतात किंवा जितके पण सोर्सेस आहे त्यामधून काढलेले आहे. जेणेकरून तुम्हाला इकडे-तिकडे भटकावं लागणार नाही आहे आणि तुम्हाला सगळं जे काही मटेरियल आहे ते एकाच व्हिडिओमध्ये एकाच जागेवर मिळणार. ठीक आहे? तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. जास्त चांगला रिस्पॉन्स द्या व्हिडिओला, जेणेकरून मी अजून चांगले व्हिडिओज तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करणार. आणि जी आपली लक्ष्मीकांत जी सीरीज आहे ती सुरूच राहणार आहे. अजून त्याबरोबर जे काही मला व्हिडिओज वाटतात, जे काही इम्पॉर्टंट आहे MPSC पॉईंट ऑफ व्ह्यूनी किंवा UPSC पॉईंट ऑफ व्ह्यूनी, ते मी तुमच्यासमोर आणणारच आहे. ठीक आहे? तर आता पुढे जाऊयात या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ तुमच्यासमोर प्रस्तुत करणार आहे मी मयूर मोगरे. तर सुरू करूयात या व्हिडिओला. तर आता या व्हिडिओमध्ये आपण बघू INS वागली. आता INS वागली हे काय आहे? तर ही एक सबमरीन आहे. आता सबमरीन म्हणजे काय? सबमरीन म्हणजे जेव्हा पण एक वॉर होत असतो, म्हणजे युद्ध होत असतो, ठीक आहे? त्या युद्धामध्ये जी काही अशी शिप असतात, सबमरीन म्हणजे काय? एक शिपचा प्रकार आहे, जे पाण्याच्या आतमध्ये राहते. ठीक आहे? म्हणजे अटॅक करते किंवा कुठले पण जर त्यांना काही जे न्यूक्लिअर वेपन्स असतात, वेपन्स ट्रान्सफर करायसाठी इथून तिथपर्यंत, तर हे जे आहे सबमरीन जे आहे ते काम करत असते. म्हणजे सबमरीन म्हणजे नेमकं काय? जे पाण्याच्या आतमध्ये राहून काम करते, तिला आपण म्हणतो सबमरीन. ठीक आहे? तर INS वागली ही एक सबमरीन आहे. आता INS वागली खूप न्यूजमध्ये होती सध्या. तर आपण INS वागलीविषयी जे काही आपल्याला काढता येणार आहे, म्हणजे पूर्ण कुंडलीच काढून घेऊ. म्हणजे जितकं फेसबुकला माहीत असते, तितकंच आपण इथे INS वागलीच्या बाबतीत आपण काढू, जे काही आपल्याला पाहिजे ते. ठीक आहे? आता फेसबुक म्हणजे आता ट्रेंड सुरू आहे ना, जे काही आपल्या आयुष्यात घडत असतं ते आपण फेसबुकवर टाकून देतो. तर तसंच आपण INS वागलीविषयी जे काही आपल्याला पाहिजे, जन्म कसा झाला, त्यानंतर डिस्कमिशन कशी झाली, किती वर्ष सर्व्ह केलं, त्यानंतर कशामुळे न्यूजमध्ये आहे, ते सगळं आपण आता INS वागलीविषयी आपण या व्हिडिओमध्ये बघू. ठीक आहे? तर हे प्रिलिम्ससाठी पण खूप महत्त्वाचं आहे. MPSCसाठी पण खूप महत्त्वाचं आहे. कारण MPSC आपल्या एप्रिलमध्येच राहणार आहे. तर त्या हिशोबाने आत्तापासूनच तुम्हाला जे करंट इश्यूज आहे ते तुम्ही केले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला जे करंट इश्यूज एप्रिलमध्ये जे MPSC एक्झाम होणार आहे, राज्यसेवा जी परीक्षा होणार आहे किंवा जे मेन्स देणार आहे आता, जी कंबाईंड एक्झाम झाली होती त्याचे मेन्स होणार. तर जे मेन्स देणार आहे त्यांनासुद्धा खूप इम्पॉर्टंट राहणार आहे हे जे करंट इश्यूज आहे ते. तुम्ही लक्ष द्या करंट इश्यूजवर. कारण आता जे स्टॅटिक पोर्शनसुद्धा निघत आहे. म्हणजे जर एक्झाम्पल सांगितलं तर पॉलिटीमध्ये जे काही स्टॅटिक पोर्शन आहे ते सुद्धा आता करंटशी रिलेटेड येत आहे. ठीक आहे? म्हणजे आता प्रेसिडेंटचे इलेक्शन झालेले आहे, हे करंट इश्यू आहे. आता प्रेसिडेंटचे इलेक्शन हल्लीच झालेले आहे. तर तुम्हाला स्टॅटिक पोर्शनमध्ये आपल्या स्टॅटिक पोर्शनमध्ये पॉलिटीमध्ये आहे की आपले जे प्रेसिडेंटचे इलेक्शन होतात ते कसे होतात. तर अशा प्रकारे करंट आणि स्टॅटिक मिक्स करून जे करंट इश्यूजमध्ये सुरू आहे ते स्टॅटिकमध्ये ट्रान्सफर करून ते विचारतात. तर अशा प्रकारचा ट्रेंड सुरू आहे. तर तुम्ही जे काही करंट इश्यूज आहे ते स्टॅटिक पोर्शनसाठी सुद्धा महत्त्वाचे आहे. ठीक आहे? तर तुम्ही त्यावरही लक्ष द्या. तर आता आपण इथे बघू INS वागलीविषयी. ठीक आहे? तर INS वागली ही खूप न्यूजमध्ये होती आता सध्या.
तर हे प्रिलिम्समध्ये आणि जी-एस पेपर 3मध्ये आता जर तुम्ही यू-पी-एस-सी क्लिअर झाले असाल, आता रिझल्ट लागलेला आहे प्रीचा. जर कोणी मेन्स देत असेल, तर त्यांनासुद्धा जी-एस पेपर 3मध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आय-एन-एस वागलीविषयी आणि त्यानंतरसुद्धा जे पॉलिटी आहे, त्यामध्ये पण राज्याची काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ते सुद्धा ते विचारू शकतात. तर म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही जे हे असे जे करंट इश्यूज आहेत ते तयार करा. मी तुम्हाला मदत करत आहे. तुम्ही चांगला रिस्पॉन्स द्या. मी अजून चांगले व्हिडिओज तुमच्यासमोर आणणार. ठीक आहे, तर आता सुरू करू आपण. आय-एन-एस वागलीविषयी बघू काय आहे ते. तर आय-एन-एस वागली, शी सर्व्ड द इंडियन नेव्ही अँड द नेशन फॉर ओव्हर 36 years अँड कुड हॅव बिकम ओनली द सेकंड सबमरीन म्युझियम ऑफ द कंट्री. म्हणजे आता बघा इथे आय-एन-एस वागलीने किती वर्ष सर्व्ह केलेलं आहे आपल्या कंट्रीला? 36 इयर्स सर्व्ह केलेलं आहे इंडियन नेव्हीमध्ये. आता इंडियन नेव्हीमध्ये का बरं सर्व्ह केलेलं आहे? कारण ही एका प्रकारची शिप आहे जी पाण्याच्या आतमध्ये राहते, बरोबर आहे. तर इंडियन नेव्हीमध्ये सर्व्ह केलेल्या आय-एन-एस वागलीनी फॉर ओव्हर 36 इयर्स, 36 वर्ष सर्व्ह केलेलं आहे. आणि ही सेकंड, आता इथे तुम्ही लक्ष द्या, सेकंड सबमरीन म्युझियम बनू शकली असती. आता बनवू शकली असती म्हणजे बनलेली आहे का? नाही. सबमरीन म्युझियम म्हणजे काय? म्युझियम म्हणजे काय होत असतं, की आपण जिथे चांगल्या प्रकारचे जे काही म्हणजे पब्लिश केलेले असतात ते आपण बघायला जातो. त्याला आपण म्युझियम म्हणतो, बरोबर आहे. म्युझियम बऱ्या प्रकारचे खूप जास्त प्रकारचे राहतात. म्युझियम म्हणजे शिवाजी महाराजांचं सुद्धा म्युझियम आहे. आता सुद्धा बनणार आहे अजून जास्त चांगलं म्युझियम, जे अरेबियन सीमध्ये बनणार आहे मुंबईमध्ये. तर अशा प्रकारचे जे म्युझियम्स आहे ते आय-एन-एस वागली बनू शकली असती. आणि हे बघा, सेकंड सबमरीन म्युझियम म्हणजे एक अजून सबमरीन म्युझियम आपल्या इथे आहे. ती कोणती आहे ते सुद्धा आपण पुढे व्हिडिओमध्ये बघू. म्हणजे काय आहे, आपलं जे काही सबमरीन म्युझियमच्या विषयी जे काही असेल ते सगळं आपण कव्हर करून घेऊ. म्हणजे इथे आपण ॲनालिटिकली बघत आहे, ते फक्त मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देत नाही आहे की आय-एन-एस वागली असं 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 आहे, पण आपण ॲनालिटिकली बघत आहे, जेणेकरून मेन्समध्ये जर प्रश्न आला तुम्ही बऱ्यापैकी पॉईंट जे आहे ते लिहू शकणार. ठीक आहे. तर आता आय-एन-एस वागली सेकंड सबमरीन म्युझियम बनू शकली असती, पण ती का बरं बनलेली नाही आहे ते आपण पुढे बघणार आहोत. बट सिन्स हर डिकमिशनिंग इन 2010, डिकमिशनिंग म्हणजे म्हणजे जे कार्यकाळ आहे काम करायचं ते संपलेलं आहे. ठीक आहे. आय-एन-एस वागली जे आहे ते कुठपर्यंत काम केलेलं आहे तिने? 2010पर्यंत. ठीक आहे. 2010पर्यंत काम केलेलं आहे. त्यानंतर डिकमिशन झालेलं आहे आय-एन-एस वागलीचं. रशियन डिझाईन्ड, आता इथे बघा, रशियन डिझाईन आहे म्हणजे आता प्रीसाठी तुम्हाला इथे कुठले पॉईंट लक्षात ठेवायचे आहे? 36 इयर्स सर्व्ह केलेलं आहे इंडियन नेव्हीमध्ये. ठीक आहे. त्यानंतर रशियन डिझाईन्ड आहे. ठीक आहे. आणि कितव्या नंबरची सबमरीन बनू शकली असती? तर सेकंड सबमरीन म्युझियम बनू शकली असती ती. ठीक आहे. आता डिकमिशनिंग झालं 2010मध्ये. रशियन डिझाईन्ड आहे. ठीक आहे. आय-एन-एस वागली इज करंटली आयडल ॲट द चेन्नई पोर्ट. म्हणजे चेन्नई पोर्टवर आता सध्या ती आयडली पडलेली आहे. म्हणजे तिच्याकडे कोणीच लक्ष देत नाही आहे. जर ती म्युझियम बनली असती, जर सबमरीन म्युझियम बनली असती, तर लोकं तिथे ॲज अ टुरिस्ट स्पॉट गेलेले असते, बरोबर आहे. ॲज अ टुरिस्ट तिथे गेले असते आणि बघितलं असतं किती म्हणजे खूप सुंदर आहे. जे सबमरीन असेल बघणं म्हणजे एकदम आपल्याला खूप चांगलं वाटतं ते सगळं बघायला, जेव्हा आपण सबमरीन म्युझियम बनवू. कारण की जास्त आहे नाही आपल्या इथे बघा. आता दुसरंच आहे, जर पहिलं कोणतं आहे ते आपण डिटेलमध्ये बघूच. तर रशियन डिझाईन आहे आणि सेकंड सबमरीन म्युझियम बनू शकली असती. ती सध्या आयडल आहे चेन्नई पोर्टवर, अशीच पडलेली आहे चेन्नई पोर्टवर. आता का बरं आहे ते आपण रिझन्स बघू इथे. तर का बरं ती पडलेली आहे चेन्नई पोर्टवर? काय कारण आहे? म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, काहीतरी प्रॉब्लेम आला असेल, बरोबर आहे. तर काय प्रॉब्लेम आलेला आहे ते आपण इथे डिटेलमध्ये बघू. सबमरीन विच वॉज टू बी सेंटर पीस ऑफ द मेरीटाईम हेरिटेज म्युझियम प्लॅन्ड बाय द तमिळनाडू गव्हर्नमेंट. म्हणजे कोणत्या गव्हर्नमेंटने प्लॅन केलेलं होतं हे? आता चेन्नई पोर्टवर आयडली पडलेली आहे. चेन्नई म्हणजे कुठे? तमिळनाडूमध्ये. तमिळनाडू सरकार जी आहे त्यांनी ठरवलं होतं की आपण आय-एन-एस वागलीला सबमरीन म्युझियम बनवू. ठीक आहे. आता सबमरीन म्युझियम बनवू हे ठरवलेलं होतं, पण का बरं ते बनवू शकले नाही आहे ते आपण बघू. तर तमिळनाडू गव्हर्नमेंट वॉज एक्सपेक्टेड टू बी डिस्प्लेड ऑन अ 30 acre stretch of land नियर द शोर टेम्पल ऑफ अ युनेस्को डिक्लेअर्ड वर्ल्ड हेरिटेज ग्रुप ऑफ मॉन्युमेंट्स. आता इथे बघा किती मोठ्या एरियामध्ये आय-एन-एस वागलीला ठेवणार होते ते, म्हणजे 30 एकर स्ट्रेचमध्ये. 30 एकर स्ट्रेचमध्ये किती जास्त होते तुम्ही म्हणजे इमॅजिन करा. म्हणजे किती मोठी असेल ही आय-एन-एस वागली. आता ती आयडली पडलेली आहे चेन्नई पोर्टवर, बरोबर आहे. पण
जी तामिळनाडू सरकार होती, तिने प्रयत्न केले होते, की आपण INS वागलीला म्युझियममध्ये कन्व्हर्ट करू. ठीक आहे. पण ते करू शकले नाही. बरोबर आहे. हावेवर द इनॅबिलिटी ऑफ द कॉन्ट्रॅक्टर म्हणजे आता इथे बघा आपल्याला इथे कारण सापडलेलं आहे. का बरं ते म्युझियममध्ये कन्व्हर्ट झालेली नाही आहे? कारण इनॅबिलिटी ऑफ द कॉन्ट्रॅक्टर. ज्या माणसाने कॉन्ट्रॅक्ट घेतला असेल, ज्या कंपनीने कॉन्ट्रॅक्ट घेतला असेल, ज्या कंपनीला सरकाराने कॉन्ट्रॅक्ट दिला असेल, की तुम्ही म्युझियममध्ये कन्व्हर्ट करा, ते करू शकले नाही. त्यांची इनॅबिलिटी होती. ठीक आहे. आता काय इनॅबिलिटी होती ते सुद्धा आपण बघू. त्यांची इनॅबिलिटी होती जेणेकरून ते जे ममलापुरम आहे, जे साईट आहे ममलापुरम जिथे INS वागलीला ॲज अ म्युझियम बनवून ते ठेवणार होते. पण तिथे ते ठेवू शकले नाही. कारण त्यांची काही इनॅबिलिटी झाली. म्हणजे त्यांची जी प्लॅनिंग आहे ती फेल झाली. म्हणून ते ठेवू शकले नाही आहे. आता या प्रोसेसमध्ये खूप पैसासुद्धा खर्च झालेला आहे. जे कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल असतो, त्याने सांगितलं आहे की 4.5 करोडपेक्षा जास्त पैसा यामध्ये खर्च झालेला आहे आणि त्याचं काहीच रिझल्ट मिळालेलं नाही आहे. म्हणजे बघा, जी सरकार पैसा खर्च करते ते कोणाचं असते? ते म्हणजे आपले टॅक्स पेयर्स, जे आपण टॅक्स पेयर आहोत, त्यांचे ते पैसे असतात. त्यांचे पैसे 4.5 करोड म्हणजे जवळपास तितके पैसे त्यांनी खर्च केलेले आहे INS वागलीला म्युझियममध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी. जेणेकरून ते टुरिस्ट स्पॉट बनणार आणि टुरिझममुळे त्यांना अजून जास्त पैसे येणार. पण 4.5 करोड ते त्यांचे वेस्ट गेलेले आहे कारण ती म्युझियममध्ये सुद्धा कन्व्हर्ट झालेली नाही आहे. बरोबर आहे. ते आयडल पडलेली आहे, अशीच पडलेली आहे चेन्नई पोर्टवर. ठीक आहे. आता व्हॉट हॅड टू बी डन विथ द वागली म्हणजे सोबत आपण काय करू शकलो असतो? तिला म्युझियममध्ये कन्व्हर्ट करू शकलो असतो. बरोबर आहे. पण आता इथे काय आहे? तमिळनाडू गव्हर्नमेंट अंडर चीफ मिनिस्टर जयललिता हॅड इन जून 2012 डिसाइडेड टू सेट अप द मेरिटाईम म्युझियम विथ अ सबमरीन. म्हणजे आता इथे बघा 2010मध्ये डिस्कमिशन झाली. आता इथे बघा आपल्याला प्रिलिमसाठी किती पॉईंट्स मिळतात. बघा प्रिलिमचा जसा ट्रेंड सुरू आहे, तुम्हाला डिटेलमध्ये ॲनलाईज करावं लागेल. तुम्हाला वरून बघणं हे आता गरजेचं नाही आहे. म्हणजे फक्त INS वागली तुम्ही लक्षात ठेवलं, ही चेन्नई पोर्टवर ठेवलेली आहे, असं तुम्हाला नाही आहे. आता जी ट्रेंड सुरू आहे UPSCचा किंवा MPSCचा तो असा आहे की तुम्हाला डिटेल नॉलेज पाहिजे. तुम्हाला खालपर्यंत नॉलेज पाहिजे. सगळ्या प्रकारचं नॉलेज पाहिजे. ते आपण इथे घेण्याचा प्रयत्न करत आहोत या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. जी आपण न्यूज सुरू केलेली आहे मार्क बूस्टर न्यूज. या व्हिडिओचा मेन उद्देश हाच आहे की आपण डिटेल ॲनलाईज करू. आपण नॉलेज घेऊ, इन्फॉर्मेशन नाही. लक्ष देऊ नाही का? इन्फॉर्मेशन नाही घ्यायची आपल्याला नॉलेज घ्यायचं आहे. ठीक आहे. तर आता इथे काय आहे, इथे 2010मध्ये डिस्कमिशन झाली होती. बरोबर आहे. INS वागली डिस्कमिशन झाली होती. 2012मध्ये जी तमिळनाडू सरकार होती, त्यांनी ते INS वागली मागितली इंडियन नेव्हीकडून, की आम्ही हिला म्युझियममध्ये कन्व्हर्ट करू. ठीक आहे. आता सीनियर नेव्ही ऑफिशियल्स त्यांना देऊन दिलं कधी? एप्रिल 2013मध्ये. म्हणजे 2010मध्ये डिस्कमिशन झाली. 2012मध्ये सरकार जी होती तमिळनाडू सरकार त्यांनी मागितलं सबमरीनमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी आणि एप्रिल 2013मध्ये जी नेव्ही होती त्यांनी हँडओव्हर केली INS वागली तमिळनाडू सरकारला. ठीक आहे. आता मेन इन्सिडेंट्स बघू. म्हणजे कोणकोणते इन्सिडेंट झाले INS वागलीबरोबर. म्हणजे जी सरकार होती तमिळनाडू सरकार त्यांनी घेतल्यावर INS वागलीमध्ये काय काय इन्सिडेंट झाले ते आपण इथे बघू. तर जानेवारी 2014मध्ये एक वर्कर जो काम करत होता INS वागलीवर तो मरण पावला. आता कशामुळे? तो फोन घेत होता. आता फोन घेता घसरला उचल पाय. तो खाली पडला. आता खाली पडला त्यामुळे 2 जण अजून इंज्युअर्ड झाले होते. त्यांना हॉस्पिटलाइजसुद्धा करावं लागलं होतं. ठीक आहे. हा एक इन्सिडेंट झाला होता. त्यानंतर काय झालं होतं? लेटर दॅट इयर इन एप्रिल द कंपनी दॅट वॉज अवॉर्डेड अ कॉन्ट्रॅक्ट फॉर द सबमरीन टू ममालापुरम हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. हे सुद्धा प्रिलिम्समध्ये कामाचं आहे. ममालापुरमवर हे सबमरीन बनवणार होते. ठीक आहे. ममालापुरम लक्षात ठेवा. एकदम पाठ झाला पाहिजे. ममालापुरममध्ये सबमरीन बनवणार होते. 2010मध्ये डिस्कमिशन झाली. 2012मध्ये तमिळनाडू सरकारला मिळाली. म्हणजे मागितली. 2013मध्ये त्यांना दिली. ठीक आहे. आणि INS वागली जी आहे आता चेन्नई पोर्टवर पडलेली आहे. आता का बरं? कारण जे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांची इनॅबिलिटी होती. कॉन्ट्रॅक्टर ते बऱ्या प्रकारे प्लॅनिंग करू शकलेले नव्हते. आता इथे बघा जे मी तुम्हाला सांगितलं होतं की जे रिपोर्ट काढतो कंट्रोलर ऑडिटर जनरल CAG रिपोर्ट काढतो. त्याने सुद्धा सांगितलं होतं की जे तमिळनाडू सरकार आहे त्यांनी 4.5 करोड पैसे त्याचे जवळपास पैसे म्हणजे 4.41 करोड त्यांनी खर्च केलेले आहे या INS सबमरीनवर म्युझियममध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी. पण लॅक ऑफ प्रॉपर प्लॅनिंग त्यांची प्रॉपर प्लॅनिंग झालेली नाही आहे. त्यामुळे इतके पैसे पण वाया गेले आणि सबमरीनमध्ये सुद्धा ती कन्व्हर्ट झालेली नाही आहे.
ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर आता हे बघा, हे आय एन एस वागलेचा तुम्ही फोटो बघितला तर. आता डिसेंबर 2016 काय झालं आहे, सबमरीन वॉज ऑलमोस्ट डॅमेज्ड वेन सायक्लॉन वर्धा हिट द चेन्नई पोर्ट. आता वर्धा, सायक्लॉन वर्धा तुम्ही ऐकलं असेल, सायक्लॉन वर्धा आला होता 2016 डिसेंबरमध्ये. खूप जास्त म्हणजे तबाही झाली होती तिथे, बरोबर आहे. तुम्हाला आठवत असेल, तमिळनाडू, चेन्नईमध्ये खूप जास्त हे झाला होता. आता रेड चिलीज जे शाहरुख खानची कंपनी आहे, त्यांनीसुद्धा डोनेशन दिलं होतं. जे तिथे लोक इंज्युअर्ड झाले होते, त्यांना इव्हॅक्युएट करावं लागलं होतं. खूप जास्त ग्रँट द्यावी लागली होती. तर खूप जास्त म्हणजे नुकसान झालं होतं, बरोबर आहे. जे सायक्लॉन आलं होतं त्यामुळे. त्यामध्ये काय झालं होतं, आय एन एस वागली जी आहे तीसुद्धा डॅमेज झाली होती. ठीक आहे, चेन्नई कोस्टवर. त्यानंतर काय, तर आय एन एस वॉगली वॉज कमिशन इन टू द इंडियन नेव्ही ॲट रिगा इन लटविया विच वॉज अ पार्ट ऑफ ईस्ट व्हाईल सोव्हिएट रशिया इन 1974. आता एक अजून आपल्याला तारीख मिळाली, आता एक अजून आपल्याला साल मिळाला. तो कोणता, तर 1974. म्हणजे 1974मध्ये आय एन एस वागली इंट्रोड्यूस झाली होती इंडियन नेव्हीमध्ये. 2010मध्ये ते डिस्कमिशन झाली. 2012मध्ये सरकारांनी मागितलं, तमिळनाडू सरकारांनी. 2013 एप्रिलमध्ये त्यांना देण्यात आलं, बरोबर आहे. आणि आत्तापर्यंत ती म्युझियममध्ये कन्वर्ट झालेली नाही आहे. 4.5 करोड त्यांनी खर्च केल्यावरही. का बरं, प्रॉपर प्लॅनिंग नव्हती, कॉन्ट्रॅक्टरची इनॅबिलिटी होती. ठीक आहे. तर आणि रशियन डिझाईन होती ही. ठीक आहे. आता हे झालं आय एन एस वागलीविषयी सगळं काही. आता ही जर ही सबमरीन झाली असती तर कोणत्या नंबरची झाली असती, सेकंड नंबरची सबमरीन झाली असती. तर पहिली सबमरीन म्युझियम ही कोणती, तर आय एन एस कुर्सुरा. आय एन एस कुर्सुरा ही पहिली, असे म्हणतात की एशियाची पहिली सबमरीन म्युझियम बनलेली आहे. आता प्रिलिम्समध्ये महत्त्वाचा प्रश्न बनतोच आणि जी एस पेपर 3मध्ये सुद्धा. तर आय एन एस कुर्सुरा जे आहे वॉज कलवारी क्लास डिझेल इलेक्ट्रिक सबमरीन ऑफ द इंडियन नेव्ही. ठीक आहे. आता जे मी ब्लूमध्ये केलं आहे ते प्रिलिमसाठी खूप महत्त्वाचं आहे आणि मेन्ससाठी सुद्धा. तुम्ही असे पॉईंट लक्षात ठेवले, तुम्ही जे सेंटेन्स आहे ते आपोआप क्रिएट करू शकता. तर कल्वरी क्लास डिझेल इलेक्ट्रिक सबमरीन आहे इंडियन नेव्हीची. ठीक आहे. त्यानंतर इंडियाज 5th सबमरीन आहे. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात द्या. इंडियाची 5th सबमरीन आहे ती. तर इंडियाची पहिली सबमरीन कोणती आहे ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ठीक आहे. आता जी कुर्सुरावास कमिशन ऑन 18 डिसेंबर 1969. आता इथे जर तुम्ही बघाल, जे आपलं आय एन एस वागली होतं ते कमिशन कधी झालेलं होतं, तर 1974मध्ये. ठीक आहे, 1974मध्ये झालेलं होतं कमिशन. डिसकमिशन 2010मध्ये. पण आता जे कुर्सुरा आहे ते कमिशन कधी झालेलं आहे, 18 डिसेंबर 1969मध्ये. म्हणजे त्याच्याही आधी, बरोबर आहे. म्हणून ही 5th सबमरीन आहे आणि फर्स्ट सबमरीन म्युझियम आहे. अँड डिसकमिशन 27 फेब्रुवारी 2001मध्ये डिसकमिशन झाली होती. ही 2010मध्ये झाली होती आय एन एस वागली, बरोबर आहे. 31 वर्ष हिने काम केलेलं आहे. तिने किती वर्ष केलेलं आहे, 36 वर्ष काम केलेलं आहे. ठीक आहे. आता अजून एक खासियत म्हणजे काय, की शी पार्टिसिपेटेड इन इंडो पाकिस्तान वॉर इन 1971. आता इन 1971चं जे इंडो पाकिस्तान वॉर होतं ते कशासाठी झालं होतं, तर बांगलादेशला इंडिपेंडन्स मिळण्यासाठी, बरोबर आहे. 1971मध्ये बांगलादेशला इंडिपेंडन्स मिळालं होतं. आधी कोणाच्या अंडरमध्ये होतं बांगलादेश, तर पाकिस्तानच्या अंडरमध्ये होतं, बरोबर आहे, 1947 पासून. तर शी प्लेड की रोल इन पेट्रोल मिशन्स, की पेट्रोल मिशन्समध्ये की रोल प्ले केला होता ह्या सबमरीनने. ठीक आहे. त्यानंतर काय, त्यानंतर आफ्टर डिकमिशनिंग शी वॉज प्रिझर्वड ॲज अ म्युझियम फॉर पब्लिक ॲक्सेस ऑन रामकृष्ण मिशन बीच इन विशाखापट्टणम. आता हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कोणत्या बीचवर हे जे आय एन एस कुर्सुरा आहे हे सबमरीन म्युझियम बनलेलं आहे, तर कोणत्या ह्याच्यावर आहे, रामकृष्ण मिशन बीच इन विशाखापट्टणम. विशाखापट्टणममध्ये बनलेलं आहे हे आय एन एस सबमरीन म्युझियम. ठीक आहे. तर हे जे येलोमध्ये मी केलेले आहे तुम्ही लिहून ठेवू शकता, कारण हे खूप महत्त्वाचे पॉईंट्स आहे आणि हे तुम्हाला मेन्समध्ये सुद्धा कामी येणार आणि प्रीमध्ये सुद्धा हे तुम्हाला कामी येणार. आणि कुर्सुरा जे आहे हॅज डिस्टिंक्शन बीन वन ऑफ द व्हेरी फ्यू सबमरीन म्युझियम टू रिटर्न ओरिजिनॅलिटी अँड हॅज बीन कॉल्ड मस्ट विजिट डेस्टिनेशन. म्हणजे हे मस्ट विजिट डेस्टिनेशन सांगितलेलं आहे, कारण काय आहे की आपल्या सबमरीन म्युझियम कुठे बघायला मिळतं, म्हणून हे तुम्ही बघितलंच पाहिजे, मस्ट विजिट डेस्टिनेशन आहे.
विशाखापट्टणमचं. आणि याला एक खूप महत्त्वाचं म्हणजे ड्रेसिंग शिपसुद्धा म्हटली जाते. ड्रेसिंग शिप जी आहे ती फक्त अवॉर्ड केली जाते जी ॲक्टिव्ह शिप आहे, म्हणजे जी काम करत आहे इंडियन नेव्हीमध्ये त्या शिपलाच नाम दिलं जाते ड्रेसिंग शिप. पण आय एन एस कुर्सुराला ड्रेसिंग शिप जे आहे हे सुद्धा टॅग दिलेलं आहे. ठीक आहे, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कुर्सुरा म्हणून खूप महत्त्वाची बनून जाते आता, कारण की आय एन एस वागली न्यूजमध्ये आहे, त्यामुळे फर्स्ट सबमरीन म्युझियम कोणती होती ते सुद्धा खूप महत्त्वाचं बनून जातं. त्यानंतर म्युझियम शिप बनली ही, बरोबर आहे. आफ्टर डिकमिशनिंग शिप वॉज टोव्ड टू रामकृष्ण मिशन बीच इन विशाखापट्टणम. रामकृष्ण मिशन बीच हे खूप महत्त्वाचं आहे. इथे विशाखापट्टणममध्ये ही ॲज अ म्युझियम वापरलेली आहे. ठीक आहे. विच द फर्स्ट सबमरीन म्युझियम इन साऊथ एशिया. साऊथ एशियामध्ये फर्स्ट सबमरीन म्युझियम आहे. म्हणजे बघा हे किती महत्त्वाचे. आतापर्यंत आपल्याला हे माहिती नव्हतं. जर माहीत असेल तुम्हाला तर तुमची प्रिपरेशन खूपच चांगली सुरू आहे. ठीक आहे, पण माहीत नसेल तर आता तुम्हाला माहीत झालेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला प्रिपरेशन म्हणजे करायची आहे. त्यानंतर आयडिया ऑफ द बोट्स कन्व्हर्शन टू म्युझियम इज क्रेडिटेड टू. आता इथे आपल्याला जी बोट आहे, जी शिप आहे, जी सबमरीन आहे, तिला आपल्याला म्युझियममध्ये कन्वर्ट करायचं आहे. ही आयडिया कोणी दिली होती? तर अदमिराल व्ही पसरीचा. म्हणजे आता प्रोनाऊन्सिएशनमध्ये चूक चूक होऊ शकते, पण हे नाव आहे त्यांचं. ठीक आहे, यांना क्रेडिट जातं. तर हे सुद्धा प्रिलियन्समध्ये खूप महत्त्वाचं बनून जातो. जे आपली एम पी एस सीची म्हणजे राज्यसेवा तर नाही, पण जी बाकी असते एस टी आय पी एस आय यांच्यासाठी हा नाव खूप महत्त्वाचा बनतो. तुम्ही लक्षात ठेवा हा नाव. ठीक आहे, आपल्या राज्यसेवामध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात, यू पी एस सीमध्ये सुद्धा येऊ शकतात. आपण काहीच सांगू शकत नाही कशा प्रकारचे प्रश्न येणार आहे, म्हणून जे काही आपल्याला तयारी करायची आहे ती पूर्ण प्रकारे आपल्याला तयारी करायची आहे. ठीक आहे. तर हे झालं म्युझियम शिप. आता इथे तुम्ही बघा अशा प्रकारे म्युझियम लावलेलं आहे. लोक इथे येत आहे, इथे बघत आहे. सगळं जे त्यांना बघायचं आहे म्युझियम, जी म्युझियम शिप आहे, म्युझियम सबमरीन आहे ती. तुम्ही पण जर जाल तर तुम्ही सुद्धा बघा, खूप चांगलं आहे हे. ठीक आहे. तर हे आपण बघितलं जी आय एन एस वागली होती, जी सेकंड सबमरीन म्युझियम बनणार होती. त्यानंतर फर्स्ट सबमरीन म्युझियम कोणती आहे ते सुद्धा आपण बघितलं. जे मी तुम्हाला प्रश्न विचारले ते तुम्ही मला सांगा. ठीक आहे. आता यातच एक अजून टॉपिक आहे, तो म्हणजे रेमिटन्स. आता रेमिटन्स आपण बघू. आता हे झालं आपलं आय एन एस वागली संपलेलं आहे, जी सबमरीन आहे ते संपलेलं आहे. आता आपण रेमिटन्स बघू. ठीक आहे, रेमिटन्स म्हणजे नेमकं काय होतं आणि भारतात रेमिटन्सचा किती प्रमाणात येतो. ठीक आहे, आणि किती इम्पॉर्टन्स आहे रेमिटन्सचा. तर रेमिटन्स म्हणजे काय होतं आहे, रेमिटन्स टू इंडिया आर मनी ट्रान्सफर फ्रॉम नॉन रेसिडेंट इंडियन. जे एन आर आय लोकं असतात, ठीक आहे, एन आर आय लोकं आहे ते जेव्हा भारतात, आता जर एन आर आय लोकं तिथे बाहेर देशात गेले काम करायला, पण त्यांचे जे रिलेटिव्ज आहे, जे पॅरेंट्स आहे ते तर भारतात असेल, त्यांना ते गिफ्ट पाठवणार, त्यांना ते मनी ट्रान्सफर करणार, त्याला आपण म्हणतो रेमिटन्स. ठीक आहे. आता एक्झाम्पल सांगितलं तर आता जी प्रियंका चोपडा आहे ती फॉरेन कंट्रीमध्ये गेली, हॉलिवूडमध्ये गेली आहे काम करायला, पण तिचे जे पॅरेंट्स आहे ते तर भारतातच आहे. तर ते जे पॅरेंट्स भारतात आहे ते काम करत असे, म्हणजे त्यांना जी आता प्रियंका चोपडा काम करत आहे यू एस एमध्ये, तिथून तिला जे पैसे मिळत आहे ते ट्रान्सफर करणार इथे, बरोबर आहे. ती प्रथा आहे आपल्या भारतात. तर त्यामुळे काय होत असते की ती जेव्हा ट्रान्सफर करणार फ्रॉम यू एस ए टू इंडिया, त्याला म्हणतो आपण रेमिटन्स आलेला आहे भारतात. ठीक आहे, पण आता रेमिटन्स फक्त भारतात येतो का, भारतातून जाणार नाही का बाहेर? जात पण असतो, कारण जी श्रीलंकाची असेल ती तिचे जे पॅरेंट्स असेल श्रीलंकामध्ये तिला पाठवणार, त्यांना पाठवणार, बरोबर आहे. तर अशा प्रकारे रेमिटन्स येतही असतो आणि जातही असतो. पण भारत जे आहे, भारताचा डायस्पोरा खूप जास्त मोठा आहे. डायस्पोरा म्हणजे काय, की भारतीय जे लोकं आहेत ते खूप जास्त पसरलेले आहेत दुसऱ्या देशामध्ये. ठीक आहे, सगळ्यात मोठा डायस्पोरा असं भारताचा आहे असं मानलं जाते. तर भारताचे जे लोकं आहेत ते खूप पसरलेले आहेत दुसऱ्या देशात. त्यामुळे काय होत असतं की जे भारताचे जे बाहेर देशात जे लोकं आहेत भारताचे, ते खूप जास्त रेमिटन्स पाठवतात. त्यामुळे जे भारत जे आहे ती वर्ल्ड्स लीडिंग रिसिव्हर आहे रेमिटन्सचा. म्हणजे सगळ्यात जास्त रेमिटन्स येतो भारतात. ठीक आहे. म्हणजे मोर दॅन 12% ऑफ द वर्ल्ड्स रेमिटन्स इन 2015. जे पूर्ण वर्ल्डचं रेमिटन्स जातो त्यामध्ये 12% तर भारताचाच रेमिटन्स असतो. ठीक आहे. आता हे जे रेमिटन्स आहे हे $68 बिलियन होतं 2015मध्ये. ठीक आहे. 4% ऑफ कंट्रीज जी डी पी. आता हे आपल्याला इकॉनॉमीसाठी खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. 2015मध्ये रेमिटन्स होतं $68.91 बिलियन होतं. 4% ऑफ कंट्रीज जी डी पी. ठीक आहे.
As per the Ministry of Overseas Indian Affairs, remittance is received from the approximately 25 million members of the Indian diaspora. म्हणजे जे 25 मिलियन लोक आहेत बाहेर, जे भारताचे आहे आणि ते बाहेर देशात काम करत आहे. ठीक आहे, 25 मिलियन मेंबर्स ते रेमिटन्स पाठवतात भारतात. म्हणजे त्यांचे रिलेटिव्स असेल भारतात, त्यांना ते रेमिटन्स पाठवतात. सगळेच पाठवत असेल का? नाही, कारण असे पण लोक आहेत जे तिथे सेटल झालेत, ते आई बाबांना सुद्धा, रिलेटिव्सना सुद्धा तिथे घेऊन जाणार. पण इथे पण ज्यांचे रिलेटिव्स आहेत त्यांना पाठवतात. तर 25 मिलियन मेंबर्स होते ज्यांनी इथे रेमिटन्स पाठवलेला आहे. आणि हे डाटा कोणी दिलेला आहे? मिनिस्ट्री ऑफ ओव्हरसीज इंडियन अफेअर. आता इंडिया लार्जेस्ट रिसिपंट तर आहे. भारतात सगळ्यात जास्त रेमिटन्स तर येतो. पण हे रेमिटन्स जे आहे ते डिक्लाईन झालेलं आहे 2016मध्ये. ठीक आहे, 2016मध्ये किती झालेलं आहे? पहिले किती किती होतं? 2015मध्ये $68.91 बिलियन. पण 2016मध्ये किती झालं आहे? $62.7 बिलियन. ठीक आहे, 8.9% डिक्लाईन आलेलं आहे 2015च्या तुलनेत. ठीक आहे. तर रेमिटन्सच्या बाबतीत जर आपण बघितलं तर अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न येऊ शकतो प्रिलिम्समध्ये, की सगळ्यात जास्त म्हणजे तुम्ही क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये लावा, की सगळ्यात जास्त कोणत्या देशात येतो? की तर भारतात, त्यानंतर चायनामध्ये, त्यानंतर फिलिपिन्समध्ये, त्यानंतर मेक्सिको. तर आपण हे बघितलं की सगळ्यात जास्त भारतात, त्यानंतर चायनामध्ये, त्यानंतर फिलिपिन्समध्ये, त्यानंतर मेक्सिकोमध्ये. ठीक आहे, आता जे आपण बघितलं की हे लास्ट इयरमध्ये डिक्लाईन झालेलं आहे, 8.9% डिक्लाईन झालेलं आहे. तर का बरं झालेलं आहे? काय रिझन आहे डिक्लाईन होण्याचा? तर लो ऑइल प्राईस अँड वीक इकॉनॉमिक ग्रोथ इन द गल्फ कोऑपरेशन काउन्सिल. आता हे तुम्ही बघा, हे तुम्ही लक्ष द्या की जास्त तर जे आपले भारतीय लोक असतात ते अमेरिकेमध्ये जातात किंवा गल्फ कंट्रीजमध्ये खूप जास्त आहेत. जे भारताचं डायस्पोरा आहे, जे काम करत आहे, ते गल्फ कंट्रीजमध्ये खूप जास्त आहे. त्यामुळे काय झालेलं आहे, गल्फ कंट्रीजमध्ये ऑइल, म्हणजे गल्फ कंट्रीज जे आहे ते जास्त तर डिपेंडंट कशावर आहे, तर ऑइल प्राइजेसवर आहे. पण आता ऑइल प्राइजेस जे आहे ते खूप जास्त डिक्लाईन झालेले आहे आणि त्यांची इकॉनॉमिक ग्रोथ जी आहे ती सुद्धा वीक झालेली आहे, जी ऑइल प्राईस आहे ते कमी झाल्यामुळे. बरोबर आहे. तर त्यामुळे काय झालेलं आहे, त्यांना जे पेमेंट असेल ते कमी झालं असेल किंवा ते डिले झालं असेल. त्यामुळे जे रिमिटन्स आहे ते डिक्लाईन झालेलं आहे. म्हणजे ते ते असं म्हणत असेल की या महिन्यात मला पगार झालेला नाही आहे, तर मी रेमिटन्स तुम्हाला पुढच्या महिन्यात देतो, किंवा आता माझी सॅलरी जी आहे ती कमी झालेली आहे, त्यामुळे मी तुम्हाला रेमिटन्स म्हणजे कमी देणार. तर अशा या प्रकारे आपलं जे रेमिटन्स आहे ते डिक्लाईन झालेलं आहे. ठीक आहे. तर आता आपण रेमिटन्सविषयी सुद्धा सगळं काही बघितलेलं आहे. तर आता मी अपेक्षा करतो तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल. तर तुम्ही प्रतिसाद द्या चांगला, जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल आणि मी चांगले व्हिडिओज तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करणार. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.